शील विकत तो बेल आणल्यानंतर ते 3 पानवालं पानच व्हायचं देवाला. 3 पानं पाहिजेत, एक इकडं एक इकडं एक इकडं असं असतं. ते 3 पानं, 2 पान असलेलं 1 पान असलेलं ते व्हायचं नाही देवाला, आणि उलटं व्हायचं शिवलिंगावरती. 1 पान व्हायलाच तरी चालेल. दर सोमवारी त्या आठवणीने करायचं. तो शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक केला की पण घालायचं ते पान त्याच्यावरती. आणि दर शनिवारी त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन तिथं तो दिवा एक मिळतो, तिथंच मिळतो दिवा. परवा रोशनीला मी दाखवलं. तर तिथं जाऊन त्या पिंपळाच्या झाडाला तो दिवा लावत जायचं. ते लावू देतात तिथं दिवा. मी स्वतः लावलेला आहे 2-3 वेळेला दर शनिवारी. तेवढं करशील तू आयुष्यभरासाठी. तू हा नियम पाळ. शनिवारी हनुमानाचं दर्शन घ्यायचं आणि त्या पिंपळाच्या झाडाला तो दिवा लावायचा. फायदा होईल तुझा आयुष्यभर. कारण पिंपळाचं झाड याच्यासाठी असतं, राहू केतूचा दोष निघून जातो त्याच्यामुळे. तर ते आयुष्यभर तुला तो दोष आहे, तुला सांगितलं होतं मी आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लाव. त्यांनी पैशाची पण कधी कमी पडत नाही. पिंपळाचा दिवा लावायचा. तिथं तो बाबा, ती बाई देती त्या मंदिराच्या तिथं दिवे असतात. तिला म्हणून दिवा देते ती दिवा. काड्याची पेटी पाहिजे तर घरून घेऊन जा आणि लाव. ओके, ठीक आहे. ओके. दर शनिवारी मात्र न चुकता करतो. ओके. या मंदिरात पण इथल्या जर समजा असेल पिंपळाचं झाड तर तिथं लाव. आहे ना, पिंपळाचं झाड आहे का तिथं? मग तिथं लाव. अरे हो, तुमच्या इथं ते नागाचं आहे, तिथं पण लावलंच तरी चालेल. आणि इकडं त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ये. ओके. दर शनिवारी कर. पण ओके, खूप फायदा होतो नकुल, त्यांनी कर. म्हणजे मी स्वतः केलेलं आहे हे, म्हणून तुला सांगते. मी ज्या दिवशीपासून त्या पिंपळाला ते विड्याचे पान घेऊन जाते 2 घरातून, नंतर त्याच्यावर साखर ठेवते, त्याच्यावर दिवा पण घरीच घेऊन जाते मी. पंटी तिथं लावते. खरंच टचवूड बरकत आली मला. पैसे पण असे, माझं पण स्वतःचा व्यवसाय पण व्यवस्थित चालायला लागला. फायदा होतो त्याने. प्लीज कर, श्रद्धा ठेवून कर, बरोबर होतं. पूजेला बसलं की कपाळाला कुंकू लावूनच करायचं, बिना कुंकूच करायचं नाही. तेवढं मात्र आठवणीने कर बस. ओके. आणि वेळ पाळ प्लीज. 3दा तेच सांगते मी. ओके.